आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे ज्योतिर्लिंगामध्ये आहोत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आपण माझ्या मागे बघू शकता. भाविकांची जी आहे ती लांबच लांब या ठिकाणी जी आहे ती रांग लागलेली आहे. पहाटेपासूनच भाविक या ठिकाणी दर्शनासाठी उत्सुकतेमध्ये या ठिकाणी रांगेत उभे आहेत. बाहेर जर आपण बघितलं तर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत ही रांग जी आहे ती गेलेली आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर फुलांची जी आहे ती सजावट देखील या ठिकाणी केलेली आहे. भाविक जे आहेत मोठ्या जयघोषामध्ये या ठिकाणी जे आहेत ते रांगेत उभे आहेत. आपण जर बघितलं तर लोकांकडून इथे नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते विधिवत पूजा असेल, अभिषेक असतील, आरत्या असतील ते या ठिकाणी करण्यात येत आहे. लोक जे आहेत ते भगवान त्र्यंबक राजाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी उत्साहात लाईनीमध्ये दर्शनासाठी उभे आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. का से आया? मुंबई मुलुंड मुंबईमधून आलो आम्ही. हा जो उत्सव आहे हा प्रथम सोमवार आहे आणि ह्याच क्षणाची आम्ही वाट पाहत होतो. दरवर्षी आम्ही ह्याच क्षणाची वाट बघतो आणि हर हर महादेव आणि सुख समृद्धी लाभे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या नागरिकांना सुख समृद्धी आणि सर्वांना आनंदात ठेवा हीच महादेव चरणी प्रार्थना. हर हर महादेव. ह्याच्याकडनं वेळेला नक्कीच आपल्यासोबत लहान एक बालक देखील आहे जो पूजा विधीचं सामान देखील या ठिकाणी घेऊन आले आहेत. आपण दरवर्षी येतो. मुलुंडवरून आलो. मुलुंडवरून आलाय. कशासाठी आलात तुम्ही? श्रावणासाठी आलो. दर्शनासाठी आला. दर्शनासाठी जे आहे ते या ठिकाणी लहान मुलं असतील, मोठे नागरिक असतील, त्यांच्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह जो आहे तो दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह वैभव हुगे, NDTV मराठी नाशिक.